पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे रस्ते आणि काही ठिकाणी गाड्या देखील पाण्यात गेलेल्या आहेत। सकाळपासूनच उरणमध्ये पावसानं सुरुवात केलेली होती। दुपारी 1 वाजेपासून तुफान पाऊस सुरू झाला। तब्बल 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। अलिबागसह माणगाव, नागोठाणे, पाली, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड या भागाला पाऊस झोडपून काढतोय। आजच्या पावसानं हवेत चांगलाच गारवा। 6 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसानं उघडीप दिल्यानं शेतातील अंतर्मशागतीच्या कामाला आता वेग आला। अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसानं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली। डोंबिवली पश्चिमेकडील एचवड शेजारील रस्त्यावरती जवळपास गुडघाभर पाणी साचायला पाहायला मिळालं। या रस्त्यावरती दरवर्षी पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। केडीएमसीकडून या रस्त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही अशी तक्रार नागरिकांनी दिली आहे। भांडूपमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। नागरिकांना वाहतुकीसह मोठा त्रास सहन करावा लागतो। हवामान विभागानं नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन केलं।